गुरुवारी दुपारी राज्यात 2 दसरा मेळावे पार पडले. पहिला दसरा मेळावा झाला भगवानगडावर, तो पंकजा मुंडे यांचा. तर त्यानंतर नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावाही पार पडला. दोन्ही मेळाव्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पण हे दोन्ही मेळावे गाजले तिथे झालेल्या नेत्यांच्या भाषणांमुळे. भगवानगडावर भाषण करताना धनंजय मुंडेंनी मराठा समाजाला आरक्षण द्या, पण आमच्या ताटातलं काढून त्या ताटात टाकू नका असं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलांवर टीकाही केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही बोलताना, मी 18 पगड जातीच्या लोकांसाठी लढणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, आमचाही नाही, पण आमच्या ताटातून ओढून घेऊ नका ही विनंती असं म्हणत त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली. दुसरीकडे नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत नाव न घेता टीका केली. तर छगन भुजबळांनाही त्यांनी लक्ष केलं. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला एक कानमंत्रही दिला. पण नारायणगड आणि भगवानगड हे दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात घडलं काय? मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील या सगळ्यांनी आरक्षणाबाबत कोणती भूमिका मांडली? दोन्ही मेळाव्यांमध्ये काय काय झालं? सगळी स्टोरी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. भगवानगडापासून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून भगवानगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. राज्यात जसा शिवसेनेचा दसरा मेळावा लक्षवेधी ठरतो, तसंच मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष असतं. गुरुवारी भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी जोरदार भाषणं केली. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे, महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माजी खासदार प्रीतम मुंडे, नमिता मुंदडा यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. पंकजा मुंडे सकाळी साधारण 11 वाजता हेलिकॉप्टरनं मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. मग त्यांनी भगवान बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मेळाव्याला सुरुवात झाली. भगवानगडावर सुरुवातीला धनंजय मुंडे यांचं भाषण झालं. धनंजय मुंडेंनी सुरुवातीला बोलताना मागच्या काही दिवसात आपल्यावर कसा अन्याय झाला, 250 दिवसांपासून मी शिक्षा भोगतोय, माझी मीडिया ट्रायल घेतली गेली असं म्हणत भावनिक केलं. त्यानंतर त्यांनी बोलताना आरक्षणाच्या विषयालाही हात घातला. आपल्या भाषणात त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. धनंजय मुंडे म्हणाले, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या वेळी ज्या जातींच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही देखील त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचे. ओबीसीचा कट ऑफ 485 आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा कट ऑफ 450 मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतलं तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेऊन 480 मार्क घेऊन सुद्धा नापास. कुणाला फसवताय तुम्ही? काही ठराविक लोक खुर्ची मिळावी म्हणून राजकारण करतायत. मराठा समाजातल्या मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचं ते केलं, अजूनही करत आहे. आरक्षण दिले, आणखी द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण आता याच्या ताटातलं काढून त्या ताटात करू नका असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलांवर टीका केली. त्यानंतर बोलताना आग लगी थी मेरे घर में सब पूछने वाले आए, हाल पूछा और चले गए. एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है, मैंने कहा कुछ नहीं, केवल मैं बच गया हूं. फिर उसने गले लगाकर कहा दोस्त फिर जला ही क्या है, अशी शायरी म्हणत त्यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंनीही आक्रमक भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात जातीय राजकारणावर हल्ला केला. गोपीनाथ मुंडे की बेटी अशी शायरी त्यांनी यावेळी म्हटली. भविष्यात सर्व जातींना एकत्र गुंफण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे ही माझी इच्छा असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. सत्तेत असो वा नसो मी 18 पगड जातीच्या लोकांसाठी लढणारे. काल बोराडे धनगर आरक्षणासाठी बसले होते, मी त्यांच्या जवळ होते. गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, आमचाही नाही, पण आमच्या ताटातून ओढून घेऊ नका ही विनंती असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात पूरग्रस्त भागातल्या पीडित शेतकऱ्यांनाही आवाहन केलं. तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका असं म्हणत त्यांनी एक भावनिक शायरी म्हटली. जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपडों में, माँ गरीबी में तडपता परिवार में खून के आंसू रोती, अशी शायरी त्यांनी म्हटली. पंकजा मुंडेच्या मेळाव्यात आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली, ती म्हणजे मेळाव्याच्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकले. या पोस्टरवर वी सपोर्ट वाल्मिक, अण्णा कराड आमचे दैवत असा मजकूर लिहिला होता. भगवानगडावरचा मेळावा झाल्यावर नारायणगडावर जरांगे पाटलांच्या मेळाव्याला सुरुवात झाली. जरांगे पाटलांकडून बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण तब्येत ठीक नसल्यानं मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयात होते. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी येणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. पण अखेर गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या आसपास जरांगे पाटील अँब्युलन्समधून नारायणगडावरती दाखल झाले. मेळाव्यासाठी हजारो मराठा बांधव गडावर जमले होते. एका विशेष रथात बसून जरांगे पाटील सभेच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी जरांगे पाटील काहीसे भावूक झाल्याचं दिसून आलं.
त्यानंतर त्यांनी बसूनच त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, शेवटी शरीर काही सांगता येत नाही. मी आहे तोवर माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं मला बघायचं. कोणीही मागे हटू नका. तुम्ही मुंबईला साथ दिली म्हणून 75 वर्षांनी न जिंकलेली ढाई आपण GR घेऊन जिंकलो, त्यामुळे मला आता कसलीच चिंता नाहीये. जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलं असं म्हणत जरांगे काहीसे भावूक झाले होते. त्यानंतर बोलताना त्यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांवर टीका केली. 45 वर्षाच्या लढाईत त्यांना काहीच करता आलं नाही. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यांमध्ये हिंडले. फक्त टीव्हीवर बोलले. यातच त्यांनी त्यांची मर्दांगी वाचवली. समाजाला यांना काही देता आलं नाही. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठे आरक्षणात घातले. हैदराबाद गॅझेटर घेऊन 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आपल्याला जे मिळालं ते खूप मिळालं असं म्हणत आरक्षणाचा लढा कसा यशस्वी झाला हे जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला एक कानमंत्र दिला. मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचे. तुम्ही PSI, कलेक्टर, तहसीलदार बनलात तर कोणताही पुढारी दादा तुमच्यासमोर हात जोडून उभा राहील. सध्या आरक्षणाचा फायदा घेऊन बोगस लोक तिथे जाऊन बसलेत. प्रशासनात जर आपले अधिकारी असले तर खुट्टा ठोकता येतो. सत्ता असो वा नसो तरीही मी हा एक शब्द आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगतोय. मराठ्यांनी डोके लावून आणि हुशारीने शासक आणि प्रशासक बनायचं. शासक बनलात तर कोणाला मागायची गरज पडणार नाही, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं. पुढे बोलताना त्यांनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं नाव